लाडक्या बहिणींनो, ई-केवायसी करूनही पैसे आले नाहीत आणि ज्यांनी ई-केवायसी नाही केली आहे त्यांना पैसे आलेत, तर असं का झालं? सोबतच हा हप्ता याचं तर काहीच झालं नाही, पण आता मकर संक्रांतीला शासन अजून 3000 रुपये देणार आहे, तर हे 3000 तुम्हाला मिळतील का की नाही? आणि जर आता तुमचे पैसे आले नाहीयेत किंवा यापुढे जर नाही आले तर तुम्हाला काय करावं लागणार आहे? हे सगळे प्रश्न जर तुमच्या मनात येत असतील तर हा व्हिडिओ खास तुमच्यासाठीच आहे. नमस्कार लाडक्या बहिणींनो, मी ईश्वर पाटील आणि आपण पाहता टेक महाराष्ट्रीयन. लाडक्या बहिणींनो, तुम्ही सुरुवातीपासून ई-केवायसी केली. जेव्हा साईट चालत नव्हती, रात्रंदिवस जागे राहून आपण सर्वांनी ई-केवायसी केल्या, बरोबर? आणि ई-केवायसी केल्यानंतर त्यामध्ये शासनाने अजून काही बदल केले आणि आता जेव्हा पैसे पडले तेव्हा तुम्ही ई-केवायसी करून सुद्धा तुमचे पैसे आले नाहीत आणि सोबतच ज्यांनी ई-केवायसी नाही केली आहे त्यांना पैसे गेलेत. तर हे का झालं? तर बघा लाडक्या बहिणींनो, आपण जेव्हा सुरुवातीला हे सुरू कुठून झालं बघा, तुम्हाला सर्वात आधी हे सांगतो बघा सुरू कुठून झालं. तर जेव्हा साईट सुरू झाली, लाडकी बहिणी योजनेची ई-केवायसी करण्यासाठी शासनाने GR काढला, बरोबर? हे तुम्हाला सुद्धा माहिती आहे. शासनाने GR काढला आणि GR काढल्यानंतर तुम्हाला आदेश दिले की आता तुम्ही ई-केवायसी करू शकता, बरोबर? जेव्हा ई-केवायसी करायला गेले तेव्हा साईटमध्ये एकतर OTP येत नव्हते, कधी साईट चालत नव्हती, रात्री 12च्या पुढे साईट चालत होती, त्यावेळेस तुम्ही केवायसी केल्या. तर अशामध्ये बघा घाई गडबडीत म्हणजे धावपळीत, तुमच्या या धावपळीमध्ये तुम्ही एखाद्या वेळेस चुकीचं ऑप्शन निवडलं असणार. म्हणजे तुम्हाला जे होय नाही करायचं होतं त्यामध्ये तुम्हाला बघा होय निवडायचं होतं, तर तुम्ही कधी नाही निवडलं असेल, कधी एखादं होय निवडलं असेल आणि एक नाही निवडलं असेल. तर अशा पद्धतीने सुद्धा बऱ्याचशा महिलांचा घोळ झाला. आणि हाच घोळ नाही तर जेव्हा तुम्ही साईटवर तुमचा डेटा अपलोड झाला असणार तेव्हा एखाद्या वेळेस बघा इलेक्ट्रॉनिक आहे, सर्व सिस्टीम आहे, बरोबर? तर सिस्टीममध्ये एखाद्या वेळेस काही प्रॉब्लेम आला तर तुमचा डाटा मिसमॅच सुद्धा होऊ शकतो. असं नाही की डायरेक्ट परफेक्ट डाटा जाणारच आहे, बरोबर? आता तुम्हाला माहिती सांगायची गरज नाही की एखाद्या साईडमध्ये कधी कधी बग येतात, बरोबर? तर असे काही प्रॉब्लेम येतात मित्रांनो. तेव्हा तुम्ही होय नाही हे सर्व निवडून फटाफट केवायसी करून टाकल्या. त्यानंतर शासनाने तुम्हाला परत आदेश दिले की नाही, तुम्ही आता तुमच्या ई-केवायसी जर चुकले असतील तर तुम्ही परत ई-केवायसी करा. पण याकडे कोणी लक्ष दिलं नाही मित्रांनो. हो, तुम्ही लाडक्या बहिणींनो, तुम्ही स्वतः या गोष्टीकडे दुर्लक्ष केलं. या तुमच्या आपल्या सर्वांच्या चुका आहे. हो, आपल्या चॅनलवर व्हिडिओ जर बघितला असेल तुम्ही तर तुमच्या लक्षात येईल की मी व्हिडिओ कशासाठी टाकला होता. कारण बघा आतापर्यंत सोशल मीडियावर तुम्ही भरपूर व्हिडिओ बघितले, भरपूर बरेचसे किती चॅनल आहे, सर्वांनी व्हिडिओ बनवले, पण तुम्हाला ॲक्च्युअल म्हणजे खरी गोष्ट कोणी सांगितली का? की प्रत्येकजण काय सांगत होता की तुमच्या ई-केवायसीमध्ये शंका असली तर पण की तुम्ही ई-केवायसी करून टाका डायरेक्ट. तुम्हाला जर वाटलं की नाही माझ्या हातून काहीतरी चूक झाली आहे आणि मला ई-केवायसी करायला पाहिजे तर मी ई-केवायसी करावीच लागणार मला, असं कोणी सांगितलं का? नाही. फक्त काय सांगितलं की तुम्हाला शंका असली तर बघा अशामुळे काय झालं मित्रांनो. आणि सोबत तुम्हाला आधीच आपल्याला एवढा त्रास झालाय, तुम्हाला सर्वांना माहिती आहे, रात्री जाग राहून आपण ई-केवायसी केल्या आहेत, आपल्याला एवढा त्रास सहन करावा लागला. हा त्रास झाल्यानंतर परत शासनाने अजून आदेश दिले की नाही आता परत तुम्हाला ई-केवायसी करावे लागणार आहे. तर अशामध्ये सुद्धा बऱ्याचशा महिलांनी याकडे दुर्लक्ष केलं आणि दुर्लक्षच काय तर त्यांना जो त्रास झालाय तो त्रास बघूनच बऱ्याचशा महिलांनी परत ई-केवायसी केल्या नाहीयेत आणि अशात सुद्धा बऱ्याचशा महिलांचे ई-केवायसी चुकलेले आहेत. हा झाला एक पॉईंट. आता दुसरा पॉईंट, 3 तारखेला सुमारे 1 तारखेपासून ते 3 तारखेपर्यंत तुमचे पैसे वाटप चालू होते, 3 ते 4 तारखेपर्यंत, बरोबर? पैसे वाटप तर झाले. ज्यांनी ई-केवायसी नाही केली त्यांना पैसे कसे आले? तर बघा ज्या स्कीममध्ये होत्या, ज्यांनी ई-केवायसी नाही केली त्या एकतर संजय गांधीच्या महिला होत्या किंवा ज्या विधवा निराधार महिला आहेत त्यांनी फक्त ई-केवायसी केल्या, त्यांच्या वडिलांची कागदपत्र जमा केली आणि डायरेक्ट त्यांचे लगेच पैसे त्यांच्या खात्यात जमा झाले. तुमच्या केसमध्ये असं का झालं नाही? कारण आधीच तुमच्या ई-केवायसी चुकलेल्या होत्या आणि त्या तुकडे तुम्ही दुर्लक्ष केलं आणि शासनाने सुद्धा याबाबत कसलीही अपडेट नंतर दिलेली आहे मित्रांनो. हो, हा प्रकार मित्रांनो आता बघा लाडक्या बहिणींनो, हा प्रकार कसा झालाय, याकडे शासनाने सुद्धा दुर्लक्ष केलं आणि तुम्ही सुद्धा दुर्लक्ष केलं. वारंवार सोशल मीडियाच्या माध्यमात असेल, आपल्या मंत्री अदिती तटकरे यांच्याकडून तुम्हाला वारंवार सूचना दिल्या गेल्या की 31 डिसेंबरला शेवटची तारीख आहे ई-केवायसी करण्याची, करून घ्या ई-केवायसी. परंतु तो चुकीचा मेसेज लोकांमध्ये पोहोचला, म्हणजे जनतेमध्ये तो चुकीचा मेसेज जात होता. आधीच एवढा त्रास सहन केला आणि त्यात परत आता तो त्रास सहन करायचा म्हणजे परत त्या साईटवर जायचं, तिथं OTP घ्यायचे, परत 10-10 मिनिटं OTP येत नाही.
तर यामुळेच बऱ्याचशा महिलांनी याकडे दुर्लक्ष केलं आणि ह्या सर्व चुकांमुळे तुमचे पैसे आले नाही. मकर संक्रांतीला बघा, आता यामध्ये ट्विस्ट अजून तुम्हाला सांगतो. मकर संक्रांतीला तुम्हाला आता न्यूजमध्ये किंवा सोशल मीडियावर, यूट्यूबवर तुम्ही आता माहिती की लाखो व्हिडिओ येत आहे, बरोबर. तुम्ही बघितलं असेल 3,000 रुपये तुम्हाला लाडकी बहीण योजनेची मकर संक्रांतीला देण्याची फक्त न्यूज चालू आहे मित्रांनो. शासनाचा GR आला का? नाही. मंत्री अदिती तटकरे असतील, उपमुख्यमंत्री असतील, यांनी कुठेही ऑफिशियल घोषणा केली का? ऑफिशियल म्हणजे तुम्हाला सांगतो, मी या फील्डमध्ये आहे, तुम्ही आपले सगळे व्ह्यूअर आहात, तुमच्यासाठी एक गोष्ट सांगतो बघा. तुम्हाला जे व्हिडिओ आज तुम्ही बघताय ते व्हिडिओ मी सुद्धा तयार करून देऊ शकतो, परंतु नंतर कमेंट बॉक्समध्ये तुम्हीच मला शिव्या देणार. ही रिॲलिटी आहे. ही तुमच्यापासून माझ्यापासून कोणीच चकवू शकत नाही. तुम्हाला जे व्हिडिओ तुम्ही बघताय त्या व्हिडिओमध्ये तुम्ही हे बघताय का की तो व्हिडिओ 2 महिन्या आधीचा आहे की 4 महिन्या आधीचा आहे, त्याला कधी शूट केला गेलेला आहे, त्यातला कोणता पार्ट कट केलेला आहे, की तो व्हिडिओ आता लाईव्ह आहे, बघितलं का? नाही बघताय तुम्ही. तुम्ही फक्त काय बघताय? मुख्यमंत्र्याचं भाषण. तुम्ही आपण सगळे काय बघतोय फक्त? तर 1,500 रुपये या तारखेला येणार आहेत, बरोबर. आनंदाची बातमी येणारच आहेत ते. त्या बातमीमध्ये जे तुम्हाला गोष्ट माहिती पडते 1,500 रुपयांची, ती गोष्ट तुम्हाला GR आला का त्याबद्दल? नाही. त्याबद्दल तुम्ही एखादं मुख्यमंत्री असतील किंवा मंत्री अदिती तटकरे असतील यांच्याकडून एखादा ऑफिशियल नोट बघितलं का? एखादं ट्विट बघितलं का? नाही. फक्त काय ते जुनं भाषण तुम्ही बघताय आणि त्यावरून तुम्ही डिसाईड करताय की आता 3 तारखेला किंवा आता 15 तारखेला लगेच 3,000 रुपये जमा होतील, बरोबर. तर माझं तुम्हाला सर्वांना एक सांगणं आहे बघा, असे व्हिडिओ मी सुद्धा तुम्हाला बनवून दाखवू शकतो. हो, माझ्यासाठी सुद्धा काही या गोष्टी विशेष नाही आहे. मी सुद्धा तुम्हाला हे व्हिडिओ असे बनवून दाखवू शकतो आणि त्या माध्यमातून तुम्हाला सुद्धा प्रश्न पडेल की खरंच 3,000 येणार की नाही येणार. आणि यावर मित्रांनो बघा, जर 14 तारखेनंतर समजा तुमचे पैसे नाही आले तर कमेंट बॉक्समध्ये तुम्हीच काय म्हणणार की तू चुकीची माहिती देतोय. तुमचा माझ्यावर विश्वास राहील का? नाही राहणार. हो, तुमचा माझ्यावर विश्वास राहणार नाही, कारण चुकीची माहिती, बरोबर. त्यासाठी तुम्हाला सांगतो बघा की 14 तारखेला तुम्हाला 3,000 रुपये मिळणार आहे, हे अजून शासनाने वरून कसल्याही प्रकारची घोषणा केलेली नाहीये. क्लिअर कट तुम्हाला सांगून देतो आताच. आणि याबाबत सुद्धा कसले ट्विट वगैरे अजून काही आलेलं नाहीये. जर काही आलं ट्विट तर लगेच ते ऑफिशियल दिसतेच, एकतर न्यूजमध्ये येईल, नाहीतर डायरेक्ट या व्हिडिओच्या माध्यमातून तुमच्यापर्यंत पोहोचवलंच जाते. ते तर काही कोणापासून लपवू शकत नाही, बरोबर. तर बघा, आता हा झाला सेकंड पॉईंट तुमचा क्लिअर. थर्ड पॉईंट सांगतो तुम्हाला बघा. यावर आता उपाय काय आहे बघा. तुम्ही तुमच्या गावात चेक केलं, काहीच फायदा नाहीये. तुम्ही तहसील कार्यालयात गेले, तिथं चक्रा मारल्या, महिला बालकल्याणमध्ये गेले, पंचायत समितीला, तिथं चेक केलं, तिथंही काय फायदा नाही. जळगावला जरी गेले तुम्ही, म्हणजे तुमच्या जिल्ह्याचे ऑफिसर, आता माझं जळगाव आहे, बरोबर. तर तुमचं जिल्ह्याचं जे ऑफिस असेल महिला बालकल्याणचं, तिथं जाऊन जरी चेक केलं, तिथं फक्त काय स्टेटस चेक होईल की हा तुमची EKYC चुकली आहे किंवा तुमचं हे गोष्ट चुकलेली आहे. परंतु तुम्हाला आता यापुढे पैसे मिळतील की नाही, किंवा तुमची EKYC चुकली आहे तर ती आता EKYC दुरुस्त करण्याचा पर्याय परत सुरू होईल की नाही, किंवा त्यामध्ये काही बदल करता येईल का, किंवा तुम्हाला अजून आता पैसे मिळवण्यासाठी काही कागदपत्र अजून जमा करावे लागतील का, याबाबत तरी शासनाकडून तरी अजून कसलीही अपडेट नाहीये. क्लिअर कट सांगतो की शासनाकडून अजून तरी याबाबत कसलीही अपडेट नाही. आणि हे तुम्हाला फिक्स कोणी सांगू शकत नाही, ना मी सांगू शकतोय, ना इतर सोशल मीडियाचे जे व्हिडिओ तुम्ही बघताय ते कोणीच सांगू शकत नाही की लाडकी बहीण योजनेची EKYC जर चुकली आहे तर ती आता कधीपर्यंत दुरुस्तीचा पर्याय जोडता येईल की नाही, की यापुढे डायरेक्ट तुमचे पैसे येणारच नाही, किंवा यापुढे तुम्हाला पैसे लाभ मिळणार आहे की नाही मिळणार, किंवा जर तुम्ही काही कागदपत्र जमा केले तर तुम्हाला लाभ मिळेल का, याबाबत अजून तरी शासनाकडून तरी कसलीही अपडेट नाहीये आणि हे कोणी सांगू शकत नाहीये. त्यामुळे लाडक्या बहिणींनो, घरी निवांत बसा आणि अजून जर या योजनेमध्ये लवकरच काही ना काही अपडेट येईल तोपर्यंत वाट बघा. लवकरच काही ना काही अपडेट आली की लगेच तुमच्यापर्यंत ती अपडेट पोहोचवली जाईल आणि त्या माध्यमातून मग तुमच्या लक्षात येईल की खरंच कोणाला आता खरोखर लाभ मिळेल की नाही आणि EKYCचं ऑप्शन चालू होईल की नाही. जर चालू झालं तर परत चांगलंच आहे, तुमच्यासाठी लगेच KYC करून टाका आणि तुमचे पैसे यायला सुद्धा सुरुवात होईल. आणि जर तुमची EKYC बरोबर असेल, तुम्हाला वाटते आणि माझे पैसे आले नाहीये, तर तुम्ही तुमच्या जिल्ह्याच्या महिला बाल विकास विभागात जाऊन तिथं जाऊन चेक करू शकताय की तुमचे पैसे आले की नाही आले आणि त्यामध्ये काय प्रॉब्लेम आहे,
बरोबर. तर अशा पद्धतीने लाडकी बहीण योजनेत तुमच्यासाठी काही जबरदस्त आणि महत्त्वाचे अपडेट मी आज घेऊन आलो होतो. बऱ्याचशा बहिणींना हे प्रश्न होते, ज्या प्रश्नांवर आपण आज चर्चा केली, हे प्रश्न बऱ्याचशा लाडक्या बहिणींना काही दिवसापासून आहेत, परंतु यावर त्यांना योग्य उत्तर मिळत नव्हतं. तर काळजी करू नका, आता या व्हिडिओ नंतर तुमच्या मनात कसलाही प्रश्न राहणार नाहीये. तर यानंतर जर व्हिडिओ तुम्हाला आवडला तर मला कमेंटमध्ये सांगा की या पुढचा व्हिडिओ आपण कोणत्या टॉपिकवर बनवावा, आणि कमेंट बॉक्समध्ये तुमचे काही प्रश्न असले तर मला 100% प्रश्न विचारा. मी ईश्वर पाटील, तुम्हाला तर माहितीच आहे की वारंवार तुमच्या प्रश्नांची उत्तरं देत असतो आणि यापुढेही देतच राहणार आहे. तर चला लाडक्या बहिणींनो, भेटू आपल्या पुढच्या एका दणदणीत, इंटरेस्टिंग आणि सर्वात जबरदस्त टॉपिकमध्ये. तोपर्यंत जय महाराष्ट्र.